आज कावडीवरून पाणी घेऊन येत असताना काय झालं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे शेवडा मित्रांनो, जातानीच गाडीला सीएनजी भरून घेतला, मध्ये घ्यायला पण थांबलो होतो. हे पोरं पण इथं टपाटावर बसलेले तर आम्ही टोंगरगनला पोहोचून पण पहिली शूटला खिचडी पण खायला सुरुवात केली होती. खिचडी खाऊन झाल्यावर आम्ही सीतेच्या नानीकडे पण आलो होतो. इथं पण मोक्का अंधार होता, काही दिसत पण नव्हतं. त्याच्यामुळे इकडे आंघोळीला पण आलो होतं. काही पोरं आंघोळ करीत होते, काही कपडे पण पिळून टाकीत होते. त्याच्यानंतर पाणी भरून घेतलं आणि देवाला पण आंघोळ करून घेतली होती. त्याच्यानंतर आम्ही डोंगरावरून पण हवा खाली चाललो होतो. सगळे पुढे तर चालले होते, पण मी पण त्यांच्या पाठी मागून चाललो होतो. इथं खाली उतरायला पण थोडं मुश्किलच चाललेलं होतं. कसा बसा निम्मा अर्धा पण डोंगर उतरून झाला होता. खाली आल्यानंतर इथं गणपतीचं दर्शन पण करून निघालो होतो. पुढे आलो ही कमांड पण लागलेली होती. ती कोणत्या गावातली एवढे कमेंट मध्ये सांगा मग. इथं आता पाऊस चालू होता आणि मग पाहा आता कसं ऊन पडलंय. 1 मिनिटाचा पाऊस पार करून पुढे आलो होतो. पुढे आलो सगळ्यांनी इथं थोडा आराम पण केला. थोडं पुढे घेऊन इथं चहा घ्यायला पण थांबलो होतो. चहा पाणी घेऊन थोडं पुढे आलो, नाही तर हे पण लगेच चहा नाश्ता घेऊन आले होते भाऊ. त्यांचा चहा नाश्ता घेऊन गावात पण पोहोचलो. तिथं गावकरी वाटच पाहत होते भाऊ. इथून पुढला राहिलेला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही फॉलो पण करून घ्या मग पटकन.